ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण बियाणी रविवार, बियाणी संडे आपल्या धर्मग्रामामध्ये साजरा करत आहोत. सामान्य काळातील हा 19वा रविवार आहे. धर्मगुरूंचे आश्रयदाते संत जॉन मारी वियानी यांचे स्मरण आज आपण करत आहोत. धर्मगुरूंचे अनेक आश्रयदाते आहेत. प्रत्येक धर्मगुरूंचा एक आश्रयदाता कोणीतरी एक संत आहे. परंतु ख्रिस्त सभेमध्ये पॅरिश पीर्स म्हणून प्रमुख धर्मगुरू म्हणून संत झालेले एकमेव संत जॉन मारी वियानी सर्व प्रमुख धर्मगुरूंचे आणि सर्व धर्मगुरूंचे आश्रयदाते म्हणून घोषित केल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रत्येक धर्मग्रामामध्ये हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना केली जाते. त्यांच्याविषयी 2 चांगले शब्द बोलले जातात, त्यांचा सत्कार केला जातो वगैरे वगैरे. आणि मी गेल्या 5 वर्षापासून हे माझं 6वं वर्ष, 6वा वियाणी रविवार आपल्या या धर्मग्रामामध्ये साजरा करत आहे. थोडंसं संत जॉन मारी वियानीच्या जीवनाविषयी, कारण जर का आपण त्यांचे स्मरण करतो आणि आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंसाठी प्रार्थना करतो तर त्यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात संत जॉन मारी वियानी फ्रान्स देशातील लिओन्स नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांचा 18व्या शतकात जन्म झाला होता. कुटुंबामध्ये गरिबी आणि देशामध्ये क्रांती अशा परिस्थितीमध्ये त्यांचं बालपण गेलं. लहानाचे मोठे होत असताना त्यांनी अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आणि अनुभवल्या. आईवडिलांकडून त्यांना भरपूर धर्मशिक्षण मिळालं. त्यावेळेला संडे स्कूल असेल असं मला वाटत नाही, पण आईवडिलांनी धर्मशिक्षण त्यांना चांगलं दिलं, देवाची गोडी लावली. परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते मागे राहिले. गरिबीमुळं ते शाळेत जाऊ शकले नाही लहान वयातच. त्याच्यामुळं त्यांच्या ह्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावरती झाला. लहानाचे मोठे होत असताना त्यांनी दारिद्र्य, गरिबी, मरण, वेदना अगदी जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या. आणि म्हणून जेव्हा वयात आल्यानंतर, तरुण वयामध्ये जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा ख्रिस्तासारखे इतरांच्या दुःखाचे ओझे आपल्या खांद्यावर घेण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करण्यासाठी त्यांनी धर्मगुरू होण्याचा निश्चय केला. धर्मगुरू होऊन संत जॉन मारी वियानीने 3 गोष्टी केल्या. ते त्यागाचे जीवन जगले, ते प्रेमाचे जीवन जगले आणि ते प्रार्थनेचे जीवन जगले. ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवत असताना त्यांनी आपलं धर्मगुरूचं जीवन इतरांसाठी, आपल्या लोकांसाठी व्यतीत केलं. त्यागाचं म्हणजे स्वतःसाठी प्रभू येशू ख्रिस्त जसा त्यांना आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, तसं त्यांनी आपलं सर्वस्व देवासाठी आणि आपल्या लोकांसाठी समर्पित केलं. आणि त्यासाठी आपल्या लोकांच्या, भाविकांच्या परिवर्तनासाठी त्यांनी स्वतः आपल्या शरीराला त्रास दिला. कधी ते उपवास करायचे तर अगदी कमीत कमी जेवण करायचे. आपल्याला 6 तासाची झोप आवश्यक असते, ते 3 ते 4 तास झोपायचे. जास्तीत जास्त वेळ, जवळपास संपूर्ण आयुष्य त्यांनी इतरांसाठी दिलं. आणि त्यागाचं म्हणजे स्वतःसाठी ते जगलेच नाही असं म्हणायला गेलं तर. संपूर्ण आयुष्य इतरांसाठी आणि परमेश्वरासाठी ते जगले. दुसरं प्रेमाचं जीवन ते जगले. म्हणजे जो कळप त्यांच्या हातामध्ये परमेश्वरानं आणि धर्मप्रांतानं दिला होता बिशप स्वामींनी, त्या कळपाची काळजी घेत असताना त्यांनी त्यांच्यावरती खूप प्रेम केलं. लोकांवरती प्रेम केलं, लोकांना देवाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला, देवाच्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. प्रेमाचं जीवन ते जगले स्वतःहून. फक्त प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या नाही, तर प्रेमाचं जीवन स्वतः जगून अगदी जीवापाड आपल्या लोकांवरती प्रेम त्यांनी केलं. आणि तिसरं प्रार्थनेचं जीवन. स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सतत ते प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचे. असं सांगण्यात येतं की जेव्हा जॉन मारी यांनी कुटुंबांना भेट देत नसत,
जेव्हा ते आपल्या ऑफिसमध्ये भेटून लोकांना भेटत नसत तेव्हा ते पवित्र साक्रामेंतासमोर बसून किंवा गुडघे टेकून देवाकडे सतत आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत असत. ह्या 3 गोष्टींमुळे संत जॉन मारेचं जीवन इतकं प्रभावशाली झालं की 250 कुटुंब ज्या धर्मग्रामामध्ये होते त्या गावात अनेक गावातून अनेक देशातून लोक प्रायश्चित्त संस्कारासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, आजारी असताना बरं होण्यासाठी त्यांना येऊन भेटायचे, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायचे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक प्रतिख्रिस्त म्हणून त्यागाचे, प्रेमाचे आणि प्रार्थनेचे जीवन ते जगले म्हणून संत जॉन मारी यांनी सर्व धर्मगुरूंसाठी त्यागाचे, प्रेमाचे आणि प्रार्थनेचे एक आदर्श म्हणून ओळखले जातात. म्हणून आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंच्या आठवण करत असताना संत जॉन मारेचं जीवन आणि त्यांच्यासारखं आपले धर्मगुरू जीवन जगण्याचा प्रयत्न करतात हे आज आपण साजरा करत आहोत. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, आपल्या जीवनातील धर्मगुरूंचे स्मरण आज करण्याचा दिवस आहे. कदाचित आज ह्या वर्षी आम्ही 4 जण आहोत, पुढच्या वर्षी दुसरं कोणी असेल, 5 वर्षाअगोदर दुसरे धर्मगुरू इथं होते, तुमचा जन्म झाला तेव्हा दुसरे धर्मगुरू होते, तुम्हाला साक्रामेंट देणारे दुसरे धर्मगुरू असतील, तुमचं लग्न लावणारे दुसरे धर्मगुरू असतील, तुमच्या जीवनातील आयुष्यात जे वेगवेगळे प्रसंग आले त्या प्रसंगाच्या वेळी तुमच्या बाजूला उभं राहणारे अनेक असंख्य धर्मगुरू असतील. त्या सर्व धर्मगुरूंचे स्मरण आणि आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंसाठी आज प्रार्थना करण्याचा दिवस आहे. काय मागणार त्यांच्यासाठी? मी तर म्हणतो संत जॉन मारी वियानीसारखं त्यांनी त्यागाचे, प्रेमाचे आणि प्रार्थनेचे जीवन जगावे हेच मागा, कारण ते तुमच्या भल्यासाठी आहे. ते जर का त्यागाचं, प्रेमाचं आणि प्रार्थनेचं जीवन जगलं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर तुम्हा सर्वांचं तारण निश्चित आहे. त्यांच्यासाठी पवित्र जीवन मागा. आमच्या धर्मगुरूंनी पवित्र जीवन जगावं, त्याने ख्रिस्तासारखं तुम्हाला प्रेमानं जवळ करावं आणि वेळ आली तर तुमच्या चुका सुधारण्यास तुम्हाला मार्गदर्शन करावं आणि ते करण्यासाठी त्यांना धाडस मिळावं म्हणून प्रार्थना करा. अनेक गोष्टी मागणार तुम्ही देवाकडे, पण ह्या गोष्टी मागितल्या तर मला वाटतं चांगलं होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याच वेळेला माझ्याकडे धर्मग्रामातील लोक येतात, तुम्ही येतात आणि प्रश्न विचारतात, फादर तुम्ही कसे आहात? ओके, आता मी तुम्हाला सांगतो, हे धर्मग्राम माझं कुटुंब आहे गेल्या 6 वर्षापासून. तर म्हणा त्याच्या अगोदर मी इथं नव्हतो, परंतु तू इथं आल्यानंतर हे धर्मग्राम जर माझं कुटुंब आहे तर माझ्या या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे. आज 30 ते 40 लोक आपल्या धर्मग्रामामध्ये आजारी आहेत, लहान मोठ्या आजाराने आजारी. मी नंबर कमी सांगितला खरं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. 10 ते 15 आपले भाविक कुटुंब खाटेला खेळलेले आहेत. ओके, दवाखान्यात कोण मरणाशी जीवनाशी झुंज देत आहेत. माझ्या या कुटुंबामध्ये अनेक जण अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, कोणाचंच ऐकत नाहीत. माझ्या या कुटुंबात दारिद्र्य आहे, गरिबी आहे, गरिबीमध्ये काही कुटुंब जीवन जगत आहेत. माझ्या या कुटुंबात अनेक प्रकारचे वादविवाद सुरू आहेत, जणू काही भावाभावामध्ये आणि बहिणी बहिणीमध्ये भांडणं चालू आहेत. एकत्र राहतात परंतु एकत्र जगू शकत नाहीत. माझ्या या कुटुंबामध्ये कितीतरी तरुण तरुणी बेरोजगार आहेत. माझ्या या कुटुंबात मृत्यूमुळे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत, व्यक्ती दुःखी आहेत. माझ्या या कुटुंबात काही जण ख्रिस्ताला नाकारून देवापासून अगदी लांब गेलेले आहेत. माझ्या या कुटुंबात अनेक जण आहेत ज्यांना एकाकीपणा काय आहे ते बरोबर माहिती आहे, एकटेपणाचं ते जीवन जगत आहेत. आता तुम्ही मला सांगा की आज सगळं माझ्या या कुटुंबात होत असताना मी कसा असायला पाहिजे? तरीही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला ह्या गोष्टीविषयी खेद आहे की मी तुमच्या प्रत्येकाच्या आनंदात, आम्ही म्हणतो, मी नाही, आम्ही सर्व धर्मगुरू
आपल्या ह्या धर्मकारामध्ये काम करा. मला खेद ह्या गोष्टीचा आहे की प्रत्येकाच्या आनंदात आम्ही नाचू शकत नाही, प्रत्येकाच्या दुःखात आम्ही रडू पण शकत नाही. आम्हाला तुमचं दुःख आणि वेदना दिसतात, तुमचे अश्रू दिसतात, तरी ते पुसण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला कमी पडत असतो. संत जॉन मारी व्यानीसारखा तुमच्यासाठी त्याग करायला आम्हाला अजून भरपूर शिकायचं आहे. त्याच्यासारखं प्रेम द्यायला आम्हाला अजून भरपूर शिकायचं आहे. तुमच्यासाठी सतत प्रार्थना करायला आम्हाला अजून भरपूर शिकायचं आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या प्रार्थनेची आम्हाला गरज आहे. मी जेव्हा जेव्हा कुटुंबामध्ये भेटी देण्यासाठी जातो, जवळपास कोणीही माझ्या ऑफिसमध्ये मला भेटण्यासाठी किंवा कामानिमित्त आलं तर 90% लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात. आणि ह्याच्यातून आपल्याला कळतं की आमच्या ह्या जगामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये दुःख किती आहे. आणि ते दुःख माझ्या प्रिय बंधू भगिनींनो कधीकधी कमी करण्यास आम्ही असमर्थ ठरतो. एक धर्मगुरू म्हणून आमचं जीवन आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशाप्रमाणे आहे. आपण सर्वजण ह्या जगाच्या प्रवासामध्ये बोटीमध्ये, जहाजामध्ये, गलबातामध्ये प्रवास करत आहोत. आजूबाजूला चोहूकडे वादळ वारा आहे, दुःख आहे, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आमचं काम आहे जे बोटीमध्ये आहेत त्यांची काळजी घेणं, जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करणं. आम्ही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने येतो. वादळ दूर करणारा, शांत करणारा एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे. पाण्यावर चालणारा एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याच्या नावानं तुमच्या जीवनामध्ये आलेलो आहोत आणि त्याच्या नावानं तुमचं जीवन चांगलं बनविण्याचा प्रयत्न करत आहोत, एवढंच मात्र सांगू शकतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, धर्मगुरूंचं एकमेव कार्य आहे तुम्हाला सर्वांना देवाच्या जवळ आणणं, देवाच्या प्रेमाचा अनुभव करून देणं. संत जॉन मारी व्यानी सतत म्हणायचे की कोणताही धर्मगुरू एकटा स्वर्गात किंवा नरकात जात नाही. धर्मगुरू स्वर्गात गेला तर तो हजारो लोकांना त्याच्याबरोबर स्वर्गात घेऊन जाईल, आणि नरकात गेला तर हजारो लोकांना नरकात घेऊन जाईल. यावरून माझ्या प्रियबंधू भगिनींनो तुम्हाला कळेल धर्मगुरूंची जबाबदारी काय आहे आणि का धर्मगुरूंसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. आज या पवित्र मिसाबलीमध्ये माझ्या प्रियबंधू भगिनींनो भाग घेत असताना तुमच्याकडे मी विनंती करत आहे, सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करा. तुम्ही जसं वादळ वाऱ्यातून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात, ते सुद्धा ह्या वादळ वाऱ्याचाच भाग आहेत. ह्या वादळ वाऱ्यात ते सुद्धा झुंजत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीनं एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या कार्यात त्यांना सहकार्य करा, आणि अशा प्रकारे एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांना मदत करून आपण हा प्रवास, जीवनाचा प्रवास आम्ही चालू ठेवला पाहिजे, एका मोठ्या विश्वासानं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जहाजाचा कॅप्टन आहे. तो आम्हाला सुखरूप ह्या जगातून पलीकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही जीवन जगूया. आणि आज विशेष करून सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे.